हाय, मी तनिषा. मी माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे सर्वांचे स्वागत करते. माझा दिनक्रम काय असतो, सकाळी लवकर 6 वाजता उठतो, कारण मी आता 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 ह्या झाले 4-5 दिवस झाले सकाळची शाळा स्कूल चालू झाले मुलांचं. त्याच्यामुळे मला हे बघा, मी आता कशी त्याला झोपला येतो. आता मी हाणायला चालली आहे मुलांना. तर झोपला येतो त्याला मी घेऊन जाते, कारण तर सकाळी पण घेऊन गेलेली पोचवायला, तेव्हा येऊन झोपला परत. तर 10:30 वाजता शाळा सुटणार असते. त्याच्यामुळे म्हटलं तो आता कसं त्याला उठू, आणि पण कसं तरी वाटते मला त्याला उठवायला. खूप म्हणजे वाटत नाही तरी उठून घेऊन जावं असं. खूप झोपमोड झाली की दिवसभर मग चिडचिड करत राहतो. आणि मग सकाळी 15 तासात झोप उठून घेऊन गेलेली. सकाळी पण उठत नव्हता. तो कुठे ठेवणार त्याला, आणि घरी कोण नसतं, कारण की माझे मिस्टर 6 वाजता कामाला जातात. त्याच्यामुळे मला असं त्याला उठून घेऊन जावं लागतं. तो उठतच नाही आहे. किती उठवायचा प्रयत्न केला, उठत नाही, कारण त्याची झोपमोड झाली किंवा चिडचिड करत राहतो. आमचं असं कोणच नाही आहे असं की हे करायला, की माझी बहीण आहे, तिची पण छोटी मुलगी असल्याकारणाने मी ती तिची पण छोटी मुलगी आहे, आणि तो तिच्याकडे राहत नाही, आणि त्याच्यामुळे ती मला सांगते ठेव म्हणून, पण सकाळी सकाळी तो झोपलेला असतो आणि कसं हे करणार. जर म्हणजे माझे मिस्टरांचे कोण नातेवाईक असते, आई-वडील असते, तर त्यांनी बघितलं, त्यांच्याकडे मी बिनधास्त ठेवून गेली असती. माझी आई होती तेव्हा मला कसलं टेन्शन नव्हतं. माझ्या दोन्ही मुलांना पण ते माझ्या आईनेच सगळं केलं त्यांचं. त्याच्यामुळे कसलं टेन्शन नव्हतं मला. माझ्या आईने त्यांचं सगळं काही केलं. मोठे होईपर्यंत अजूनपर्यंत ती करतच होती. काहीच नाही त्यांना मुलांना माझ्या असं हे करायला दिलं. पण आता हा छोटा असल्याकारणानं मला सगळ्यांना हे तिघांना पण मला हे करावं लागतं, आणि खूप त्रास होतो मला. खूप म्हणजे मी अजूनपर्यंत आता झोपला येतो त्याला झोपलाय त्याला उठवते, पण उठायलाच मागत नाही. मला खूप म्हणजे त्रास होतो, कारण मी असं ठरवलेलं होतं की मला पण खूप त्रास होतो, कारण हल्ली मला खूप दम्याचा त्रास सुरू झाला आहे. कारण मुलांना त्याला पावसातून पण मी त्याला घेऊन जाते भिजत, कारण आता खूप पाऊस पडत होता तेव्हा पण त्याला मी भिजतच घेऊन जात होती. कारण त्याला पटकन भिजलं तर सर्दी होते, तरी पण काय करणार, कुठे ठेवू त्याला. त्याच्यामुळे त्याला भिजतच घेऊन जात होती. आणि मुलांना हाणायला जावं लागतं. आता पालकांशिवाय आमच्या त्या स्कूलला कोण सोडत नाही. पालकच पाहिजे, कोणाबरोबर पण सोडत नाही. त्याच्यामुळे आणि मला जावं लागतं, आणि दोन्ही मुलांना घेऊन यावं लागतं, पोचवायला पण जावं लागतं, या छोट्याला घेऊन जावं लागतं. पर्यायच नाही आहे मला, कारण त्याला भिजत घेऊन जाऊन त्याला सर्दी ताप होतो. त्याच्यामुळे मी काय करणार. आणि आता तो उठायला मागला की चिडचिड करणार आहे, खूप चिडचिड करणार आहे. आणि त्याला जायचं म्हणजे कसं, त्याला बाहेर जायचं असतं, आणि त्याला असं केलं की खूप चिडचिड करतो तो. आणि म्हणून मी त्याला आता उठून घेऊन जाते, कारण त्याला जबरदस्तीने उठून घेऊन जावं लागतं. आता त्याला मी घेऊन जाते जबरदस्तीने उठून, कारण टायमिंग झाला आहे शाळेत जायचं आहे. चला, आता मी चालली आहे शाळेत. आता उठलाय तो, चालली आहे मी. चला, थँक्यू, बाय बाय बाय. सोनू बाय बाय. ते बघा रडतोय खूप. आता झोपमोड झाली आहे त्याची. त्याला मी असंच घेऊन जाते. आणि बघा, मी जेवण बनवलं आहे. आता आल्यावर शाळेतून घेऊन आल्यावर जेवण बनवलं आहे, डाळ बनवली आहे, भात बनवला आहे. त्या दोघांना पण भात आणि डाळ करून देते. आता शाळेतून आल्यावर मला 12-12:30 होतात, त्याच्यामुळे मी डाळ बनवली. आता त्यांना पण
की जेवण अभ्यास देते ही काय मुलगी आणि माझी हे अभ्यास करते. करते. पेपर आहे तिचा, उद्या गणितचा पेपर आहे. मुलगा पण अभ्यास करतो, पण टी व्ही बघतो. त्याला 1 तास त्याला फ्री दिलं आहे मी, की जरा माइंड फ्रेश होऊन दे त्याचं, कारण टी व्ही बघतोय तो. म्हटलं नंतर